सो टुडे विल डिस्कस काय करणार आपण आज माहिती आहे का, स्टीम इनहेलेशन ॲट होम. सो सगळ्यांना माहीत आहे स्टीम इनहेलेशन म्हणजे काय. जे आपण वाफ घेतो ना, स्टीम घेतो म्हणजे काय की डायरेक्टली सुद्धा आपल्या बॉडीमध्ये जाणार आहे स्टीम. ओके. सो ज्यावेळेला आपल्याला कोल्ड असेल, स्नीझिंग होत असेल, लाईक बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल आपल्याला, सो त्या ठिकाणी जे आपले नेझल पॅसेज असतात ना ते ब्लॉक होतात. सो स्टीम काय करतात, रिलीव्ह द किंवा किल द बॅक्टेरियाज. ओके. मग तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही स्टीम घेणार ना, सो तुम्हाला त्या ठिकाणी काय फील कम्फर्ट होणार ना. लाईक तुम्हाला असं वाटणार की थोडंसं कम्फर्टेबल वाटते जरा स्टीम घेतल्यानंतर. ओके. स्टीम काय करते, तुमच्या बॉडीमध्ये जी हीट आहे त्या हीटला एक्सप्लोर करते. एक्सप्लोर केल्यानंतर काय होणार की तुमच्या बॉडीमध्ये हीट इन्क्रीज होणार. सो तुम्हाला कोल्ड असेल, स्नीझिंग असेल किंवा बॅक्टेरिया असेल, सो ते किल होणार स्टीममुळे. सो स्टीममध्ये आपण मेडिकेशनसुद्धा टाकू शकतो किंवा डायरेक्टली हॉट वॉटरसुद्धा आपण स्टीम घेऊ शकतो. सो आता यामध्ये बघा, आणि तुम्हाला हॉस्पिटल्समध्ये सुद्धा स्टीम इनहेलेशन आहे बरं का प्रोसिजर. हॉस्पिटल्समध्ये ज्या पेशंटला फिवर असेल ना, ज्याला कोल्ड असेल, स्नीझिंग असेल, सो तुम्हाला तर बेसिकली हेच देणार आहेत प्रोसिजर. ज्यावेळेला तुम्ही क्लिनिकला जाणार ना, तुम्हाला एक तर व्हायटल सायन्स घ्यायला लावेल, बेड मेकिंग करायला लावणार. ओके. त्यानंतर अजून टेम्परेचर प्लस वगैरे तुम्हाला चेक करायला लावतील. बस तुम्हाला एवढंच प्रोसिजर. त्यानंतर स्टीम इनहेलेशन असेल, स्टीम इनहेलेशन तुम्हाला करावं लागेल. नेबुलायझेशन तुम्हाला सगळ्यांना नेबुलायझेशन, नेब मशीन माहीत तुम्हाला. नेबुलायझेशन करतो आपण पेशंटला ज्यावेळेला पेशंटला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम असेल ना. त्यामध्ये बघा, स्टीम इनहेलेशनचे आपण जस्ट इंट्रोडक्शन बघू. ओपन केलेलं ना स्टीम इनहेलेशन. स्टीम इनहेलेशन इज वन ऑफ द मोस्ट वाइडली यूज होम रेमेडीज टू सूथ and open the nasal passage and to get relief from the symptoms of a cold or sinus infection. जे सायनस इन्फेक्शन म्हणजे काय, तुमचे जे सायनस असतात ना, सो त्यामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल, जे असेल ते. सो ते तुमचे नेसल पॅसेज असतात ना, त्या ठिकाणी काय होणार की तुमच्या याच्यामध्ये सिक्रेशन प्रेझेंट असणार. सिक्रेशन प्रेझेंट आहे ना, म्हणजे काय, तुमच्या याच्यामध्ये सिक्रेशन प्रेझेंट आहे, बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. सो मग काय करणार, तुमच्या इट्यामध्ये सिक्रेशन स्टार्ट करणार बाहेर काढण्यासाठी. तुम्ही ज्या वेळेला ते बाहेर काढणार तर त्यावेळेला चान्सेस ऑफ रेट कमी असतात होण्याचे, म्हणजे की होणारच आहे तुम्हाला तसं. पण तुम्ही किती पण बाहेर काढा, आपलं ह्युमन मेंटॅलिटी असते ना, बाहेर काढल्यानंतर थोडं फ्रेशनेस होतं. तर आपल्याला काय करायचं, स्टीम इनहेलेशन करायचं आहे. त्या टाइमला स्टीम इनहेलेशन काय करणार, आपण जे हीट असते ना स्टीम, ती आपण इनहेल करणार आहेत. इनहेल करायचं आपल्याला, आतमध्ये घ्यायचे. मग काय होणार, जी आपली बॉडी हीट आहे ना, त्या ठिकाणी काय होणार, इन्क्रीज व्हायला स्टार्ट करणार. मग ज्यावेळेला आपले इन्क्रीज इंटरनल बॉडीमधली हीट ज्यावेळेला आपण आपली वाढणार ना, सो काय होणार, जे बॅक्टेरिया वगैरे आहे ते किल होणार. सो आपण या ठिकाणी मेडिकेशन सुद्धा घेऊ शकतो स्टीममध्ये. ॲज पर जर का डॉक्टर्स ऑर्डर असेल तरच आपण स्टीममध्ये मेडिकेशन मिक्स करायच्या, अदरवाईज आपण नाही केलं तरी चालेल. डेफिनेशन बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड अ स्टीम थेरपी अँड इट इन्व्हॉल्व्स इन द इनहेलेशन ऑफ वॉटर वेपर. वॉटरचे वेपर म्हणजे काय, स्टीम असते ना, वेपर वॉटर वेपर, ती आपण त्या ठिकाणी इनहेल करतो. ओके. त्या थेरपी म्हणून. सो त्याचं फर्स्ट डेफिनेशन आहे, इट इज अ कॉल्ड ऑफ स्टीम थेरपी. स्टीम थेरपी करतो आपण वॉटर वेपर थ्रू, आपण इनहेल करणारे, इनहेलेशन करणारे फॉर द वॉटर वेपर, त्याला आपण काय बोलतो, स्टीम इनहेलेशन. ही डेफिनेशन आहे. त्यानंतर बघा, पर्पजेस ऑफ स्टीम इनहेलेशनचे काय, टू रिलीव्ह द इन्फ्लॅमेशन्स अँड द कंजेशन्स ऑफ द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक अँड द पॅरानेझल सायनस, thus to produce symptomatic relief in the acute cold or sinusitis. ज्यावेळेला मला कोल्ड होणार म्हणजे काय, बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. सो त्यामध्ये काय होणार, जे म्युकस मेम्ब्रेन, तुमचे जे म्युकस असतो ना तुमचा, म्युकस म्हणजे काय, ओके, सरळ भाषेत तुमचा म्युकस जो बाहेर पडतो, त्यामध्ये काय होणार, रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा पॅरानेझल सायनस त्या ठिकाणी होणार, बॅक्टेरियल ट्रान्सफर होणार तुमच्या बॉडीमध्ये. सो त्या ठिकाणी काय करणार, स्टीम काय करणार, तुम्हाला रिलीफ करणार त्यांना. To soften thick tenacious mucus and help it expulsion from the respiratory tract, thus to relieve cough in bronchitis, post operative cases, etc. सो तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वेळेला थिक सॉफ्ट असणार ना सिक्रेशन, बघा सिक्रेशन पण डिफरंट टाईपचे असतात. कोणाचा बलगम जो असतो तो येलो कलरचा असतो, कोणाचा व्हाईटिश कलरचा असतो. सो तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं आहे. ज्यावेळेला स्पुटम एक्झामिनेशन करतो ना आपण, स्पुटम एक्झामिनेशन, त्यामध्ये मला बघायचं आहे की कोणता इन्फेक्शन झालेलं आहे पेशंटला, बॅक्टेरियल आहे की व्हायरल आहे. कधी कधी पेशंटला कफ सुद्धा येतो. कफ मध्ये काय होणार, बल्जम येणार, म्हणजे बाहेर येतं ना कफिंग काढल्यानंतर, तो का आपला बल्जम झाला. सो ते सुद्धा आपल्याला एक्झामिनिंग करायचं आहे ॲट द टाइम ऑफ मॉर्निंग
व्हॉल्यूम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सो आपल्या बॉडीमध्ये तो स्टोअर असणार. तर आपण अर्ली मॉर्निंग आपण स्पुटम कलेक्शन त्या ठिकाणी करू शकतो. टू प्रोव्हाइड हीट अँड मॉइश्चर अँड टू प्रिव्हेंट द ड्रायनेस ऑफ द म्युकस मेम्ब्रेन of the lungs and upper respiratory passage following the operations such as tracheostomy. ट्रॅकियोस्टमी म्हणजे काय असतं, तुमचा ट्रॅकिया असतो ना, ट्रॅकिया या ठिकाणी ओपनिंग करतात. ट्रॅकियामध्ये ट्रॅकियल ओपनिंग करतात. रिझन काय, सिक्रेशन बाहेर काढण्यासाठी. ट्रॅकियोस्टमी ज्यावेळेला आपण करतो ना, सिक्रेशन त्यातून बाहेर निघतात. सो त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, ड्रायनेस ऑफ द म्युकस मेम्ब्रेन, ड्राय करायचं तुम्हाला म्युकस मेम्ब्रेन. आता माझा कोणता म्युकस मेम्ब्रेन आहे, ड्राय की वेट आहे, ड्राय आहे ना. ज्यावेळेला मी असं करतो म्हणजे काय, वेट आहे, समजलं ना. सो त्यामध्ये काय तुमच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, सिक्रेशन प्रेझेंट असतं. सो ड्रायनेस आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आता ड्राय असलं तर मला काही होणार का, इरिटेशन होणार का, नाही. अनइझीनेस वाटणार का, नाही. सो ज्यावेळेला आपल्याला कोल्ड असतो त्यावेळेला बघितलं आपण हेडॅक होणार, सायनस आपले पेन करणार. ओके, सो ते इन्फेक्शन असतं आपल्या बॉडीमध्ये. सो ते आपल्याला काय करायचं आहे, ट्रॅकियोस्टोमी आपण करू शकतो ॲट अ टाइम ऑफ रेस्पिरेटरी प्रॉब्लेम असेल पेशंटमध्ये. तर का रिझन काय, सिक्रेशन काढण्यासाठी. ब्रॉन्कायटिस, त्यानंतर पल्मोनरी प्रॉब्लेम असेल, सो आपण त्या ठिकाणी आपण ते करू शकतो ट्रॅकियोस्टोमी. ट्रॅकियोस्टोमी केल्यानंतर आपण डायरेक्ट सिक्रेशन रिमूव्ह करणार सुद्धा ट्रॅकियोस्टोमी, ट्रॅकियामधून सिक्रेशन टाकणार आपण, सक्शन मशीन डायरेक्टली सिक्रेशन एक्सपेल आउट करणार आपण. टू एड इन द ॲब्झॉर्प्शन ऑफ द ऑक्सिजन, टू रिलीव्ह स्पेसिफिक कंडिशन दॅट द लॅरिंग्स अँड द ब्रॉन्काय. लॅरिंग्स आणि ब्रॉन्कायमध्ये काय रिलीव्ह आपल्याला भेटणार. टू प्रोव्हाइड अँटीसेप्टिक ॲक्शन अँड द रेस्पिरेटरी ट्रॅक. अँटीसेप्टिक जे ॲक्शन असतात म्हणजे काय, अँटीसेप्टिक म्हणजे काय, ज्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होणार नाही, म्हणून असे कोणते अँटीसेप्टिक जे असतात ना ॲक्शन, ते आपण प्रोव्हाइड करू शकतो फॉर द रेस्पिरेटरी ट्रॅकसाठी. इंडिकेशन बघू आपण, म्हणजे आपण स्टीम इनहेलेशन कोणाला दिले पाहिजे, इंडिकेशनचा तो मिनिंग असतो. आपण कोणत्या पर्सनमध्ये स्टीम इनहेलेशन हे रेफर केलं पाहिजे, म्हणजे की इंडिकेशन. कॉमन कोड म्हणजे काय, कॉमन कोडला काय बोलतात, काय बोलतात कॉमन कोडला, सर्दी बोलतात ना मराठीमध्ये. सो ते इन्फ्लुएन्झा म्हणजे काय, इन्फ्लुएन्झा व्हायरस जर का किंवा बॅक्टेरिया आपल्यामध्ये इन्सर्ट झाला, सो त्या ठिकाणी सुद्धा आपण घेऊ शकतो. सायनस इन्फेक्शन, तुमचे सायनस किती असतात टोटली, या ठिकाणी तुमचे सायनस आहे, या ठिकाणी तुमचे सायनस आहे ना, आहे ना सायनस, टेम्परल सायनस, अजून बकल सायनल, काय बोलतात त्याला, इथेमॉइड सायनस, अजून हा कोणता सायनस आहे आपला, कोणता सायनस आहे, नाव काय याचं, तुमचं हे दुखतात ना सायनस, मी विचारलेलं तुम्हाला अगोदर पण त्या लेक्चरमध्ये. इन्फ्लुएन्झा, सायनस इन्फेक्शन. सायनस इन्फेक्शन म्हणजे का, तुमचे सायनस म्हणजे इन्फेक्शन होणार ना, ते इन्फेक्शन. त्यानंतर ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्कियल अस्थमा, नेसल ॲलर्जीज म्हणजे काय, तुमच्या नेझल प्रोनमध्ये जे ॲलर्जी होणार ना, ते ॲलर्जी. त्यानंतर हेडॅक होतो तुम्हाला, कॉमन कोडमध्ये होतं, सगळ्यांना होतं. कंजेस्टेड किंवा स्टफी नोज. स्टफी नोज म्हणजे काय, नोज क्लोज होऊन जाणे डायरेक्टली, नोज ब्लॉक होणे. थ्रोट इरिटेशन होतं, ज्यावेळेला आपल्याला कोल्ड असतो त्यावेळेला थ्रोटमध्ये पण इरिटेशन होतं. ज्यावेळेला मी खातो त्यावेळेला ज्यावेळेला मी सॉल्व करतो ना, त्यावेळेला सुद्धा पेन होतं. म्हणजे का, थ्रोट इन्फेक्शन सुद्धा झालेलं आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन हाय रेंजला आहे. ब्रिदिंग प्रॉब्लेम असेल, ब्रिदिंग प्रॉब्लेम सुद्धा होतो ना आपल्याला ज्यावेळेला कोल्ड होतो त्यावेळेला, कॉज बाय काय, एअरवे कंजेशन, कंजेस्ट होऊन जातात तुमच्या बॉडीमध्ये, म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये एअरवे. ड्राय और इरिटेड नेसल पॅसेज, ड्राय सुद्धा होतात किंवा इरिटेशन तुम्हाला होतं तुमच्या नेझल पॅसेजमध्ये. या ठिकाणी ज्यावेळेला मी करत राहतो दुखतात ना, हे रेड कलर होता ना, म्हणजे काय इरिटेशन तुम्हाला होतं. कफ सुद्धा होऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर आपण बघू आर्टिकल्स या ठिकाणी कोणते कोणते लागणार आहेत. बिग बॉवेल, मोठा बॉवेल लागणार आहेत. स्मॉल टॉवेल लागणार आहे. अटेन्सिल विथ माउथ. ओके, स्टेनलेस स्टीलचं तुम्हाला हे माहिती आहे का, स्टेनलेस स्टीलमध्ये सुद्धा घेऊ शकतो, किंवा त्यानंतर त्यामध्ये काय दिलेलं आहे, अटेन्सिल विथ वाईड माउथ. वाईड माउथ तुम्हाला ओपन करायचं तुमचं, असं जेवढं तुम्हाला मोठं करता येईल तुमचं माउथ तेवढं तुम्हाला ओपन करायचं, वाईड माउथ. अटेन्सिल विथ स्मॉल माउथ. लोटा यूज फॉर ड्रिंकिंग वॉटर म्हणजे काय, तुम्हाला मोठं भांडं सुद्धा घ्यायचं आहे किंवा तुम्ही छोट्या भांडं सुद्धा घेऊ शकतात. समजलं.
तुम्हाला फक्त काय करायचं, तुमचं माउथ ओपन ठेवायचं त्या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही स्टीम घेणार त्यावेळेला. त्यानंतर प्लास्टिक कप घेऊ शकतात किंवा एम्प्टी आईस्क्रीम कप सुद्धा घेऊ शकता फॉर द डिस्कार्डिंग सिक्रेशन स्पुटम. समजलं ना काय? डिस्कार्ड करायचं किंवा तोंडातून घेत असेल त्यामध्ये डिस्कार्ड करायचं. प्लास्टिकचा आपण ग्लास घेऊ शकतो किंवा काही पण घेऊ शकतो. समजलं? स्टीम घेताना तुम्ही करता का असं कधी? सिक्रेशन बाहेर येत असेल तर तुम्ही आतमध्ये ओढता की बाहेर काढतात? हा, नाही, मला काय बोलायचं तुम्हाला कळालंच. बघा या ठिकाणी एक प्रोसिजर आपण बघतोय, स्टीम इनहेलेशनची प्रोसिजर आहे होम मध्ये. यामध्ये काहीच नाही, सिंपल सांगू तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे काय काय करायचं आहे या प्रोसिजर मध्ये. सगळ्यांना माहिती आहे, रीड करून काही वाचायची गरजच नाही. एक प्रॉपरली मोठा बिग बाउल घ्यायचा, एक टॉवेल घ्यायची, प्रॉपरली फॅन लाईट शुड बी ऑन ठेवायचे, फॅन बंद ठेवायचा, ऑन नाही ठेवायचा, लाईट प्रॉपरली ऑन ठेवायची. त्यानंतर स्टीम करायचं म्हणजे बॉईल करायचं वॉटर, त्यामध्ये मिक्स अप करायचं. तुम्ही विक्स सुद्धा मिक्स करू शकता. स्टीम म्हणजे विदाउट मेडिकेशन तुम्ही सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर अजून काय करू शकता तुम्ही घेतलेली ना सर्वांना स्टीम. तुम्हाला प्रॉपरली कव्हर पाहिजेत, हवा वगैरे तुमच्या इकडे तिकडे पसरली पाहिजे नाही. ओके, किंवा तुम्ही इडल कॅप्स सुद्धा घेऊ शकतात. इडल कॅप्स बघा, ती ग्रीन कलरची कॅप्सूल भेटती, ती कोणा घेतलेली का? मी घेतली होती बाबा, खूप खतरनाक आहे. त्यांना एवढा आराम पडतो ना, खूप इफेक्टिव्ह आहे ती. ओके, त्यानंतर आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी काय नर्सेसची फॉर द ॲट द टाइम ऑफ हॉस्पिटल मध्ये सुद्धा ऑस्कलेट करायची आपल्याला चेस्ट साऊंड. त्यानंतर स्विच ऑफ फॅन वगैरे प्रॉपरली ठेवायचा, प्रॉपरली पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन द्यायची. झोपून स्टीम घ्यायची का आपल्याला? झोपून स्टीम घ्यायची का मग सिटिंगमध्येच घ्यायची ना? सिटिंगमध्ये असेल किंवा फ्लोअरवरती बसून असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची. वॉश आर्टिकल करायचे प्रॉपरली सोप अँड वॉटरमध्ये आणि डिस्कार्ड करायचे प्रॉपरली. ओके, सो या ठिकाणी आपली स्टीम इनहेलेशनची प्रोसिजर होती. आपण आता प्रॅक्टिकल सुद्धा बघू स्टीम इनहेलेशनचं कसं असतं इन हॉस्पिटल टाईममध्ये आपण कसं घेतो. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.